थांबा, व्हिडिओ स्किप करू नका. आपल्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे दिवसभर धमाल. आपण पूर्वी दिवसभर बाहेर खेळायचो. लगोरी, कबड्डी, लप्पछपी, सायकल चालवणे हे आपले पूर्वीचे गेम होते. परंतु आता मुलं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा उपयोग टी व्ही बघणे, मोबाईल्स, गेम्स असा आपला वेळ घालवतात. पण हे योग्य नाही. त्यांना आपल्याला सवय लावणे गरजेचं आहे. पहिले आपण सुट्टी म्हणजे की आजोळ, काका, मामा, चुलत भावंडासोबत धमाल. आता काही मुलं घरीच राहतात, व्हिडिओ गेम, मोबाईलमध्ये आपला वेळ घालवतात. नमस्कार मंडळी, माझं नाव कीर्ती. आपण सगळ्यांचा माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि मुलांसाठी हा वेळ खूप स्पेशल असतो. म्हणून मी आज माझ्या मुलांसाठी काही छान छान पुस्तकं आणली आहेत. कारण की मुलं मोबाईल, टी व्ही बघण्यापेक्षा या पुस्तकात आपला वेळ घालवा असं मला वाटते. स्टोरी बुक्स आणि देवांच्या गोष्टीची पुस्तकं मी आज त्यांच्यासाठी आणलेली आहेत. हे बघा, मी हे स्टोरी बुक आणलं आहे. यामध्ये खूप छान आणि शिकवण देणाऱ्या गोष्टी आहेत. मुलाला वाचायला खूप आवडतील. आणि हे आहे देवांच्या गोष्टीचं पुस्तक. या पुस्तकातून मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल आणि चांगल्या सवयीबद्दल खूप काही शिकायला मिळेल. त्यामुळे अशी स्टोरी बुक, देवांची बुक आपण सगळ्यांनी आपल्या मुलांना द्यायला पाहिजे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मोबाईलपेक्षा अशी पुस्तकं वाचली तर मुलांचा वेळही चांगला जाईल आणि काहीतरी नवीन शिकायलाही मिळेल. मला वाटतं की मुलांनी लहानपणापासून वाचण्याची सवय लावली पाहिजे. त्यामुळे त्यांची कल्पनाशक्ती वाढते आणि ते जास्त क्रिएटिव्ह होतात. तुम्हालाही तुमच्या मुलांसाठी अशी पुस्तक घ्यायची असेल तर नक्की ट्राय करा. कारण की मुलं अशी पुस्तकं वाचली की प्रश्न विचारायला लागतात. आता माझेच मुलं, मी एक कृष्णाची गोष्ट त्याला वाचून दाखवली. तो मला विचारतो, आई कृष्णाचा कंस कोण होतं गं? म्हणजे त्यांची क्रिएटिव्हिटी, त्यांना सवय लागते विचार करायचं. त्याच्यामुळे आपण सर्वांनी या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आपल्या मुलांना छान छान गोष्टीची पुस्तकं, देवांची पुस्तकं आणून द्यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटते याबद्दल नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी माझ्या मुलांसाठी श्यामची आई, संस्कार कथा अशी छान छान पुस्तकं आणली आहे. त्याचप्रमाणे गणेश, हनुमान, रामायण, महाभारत, कृष्ण अशा पद्धतीची सुंदर सुंदर गोष्टीची पुस्तके आणलेली आहेत. मुलं ते वाचतात, आपल्याला प्रश्न विचारतात. त्यामुळे खूप छान वाटतं. त्यांना सगळं माहीत पण होते. त्यामुळे तुम्हालाही असं पुस्तकं आणायची असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद.